चला तर मग आजचा आपला प्रश्न काय आहे, 2024च्या पोषण पंधरवड्याची थीम होती तर कोणती होती? तर वर ऑप्शन क्रमांक 4 हे ह्याचं काय असणार आहे उत्तर आहे. वरीलपैकी सर्व पर्याय हे काय असणार आहे, ह्याचे उत्तर असणार आहेत. पोषण भी पढाई, आदिवासी, गरोदर महिलांचे आरोग्य हे काय असणार याचे उत्तर, म्हणजेच वरीलपैकी सर्व हे काय असणार या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत तीव्र कमी वजनाच्या बालकांना किती उष्मायुक्त आहार पुरवला जातो? पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत तीव्र कमी वजनाच्या बालकांना किती उष्माकांत आहार पुरवला जातो? तर किती आहार पुरवला जातो? 800 उष्माकांतयुक्त आहार पुरवला जातो. यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आली? खालीलपैकी कोणती योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आली? जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आलेली योजना कोणती? तर पोषण अभियान ही जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आलेली योजना होती. एकात्मिक बाल विकास सेवा योजना केव्हा सुरू करण्यात आली? एकात्मिक बाल विकास सेवा योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही जी आहे ती 2 ऑक्टोबर 1975 रोजी सुरू करण्यात आलेली आहे. यानंतरचा पाचवा प्रश्न आहे, 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात सर्वोत्तम कामगिरीसाठी कोणते राज्य प्रथम स्थानी होते? 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात सर्वोत्तम कामगिरीसाठी कोणते राज्य पहिल्या स्थानावरती होते? तर कोणते राज्य? आपलं महाराष्ट्र राज्य हे काय होतं? प्रथम स्थानी होतं. सही पोषण देश रोशन हे कोणत्या योजनेचे घोषवाक्य आहे? सही पोषण तर देश रोशन हे कोणत्या योजनेचे घोषवाक्य आहे? सही पोषण तर देश रोशन तर कोणत्या योजनेचे? राष्ट्रीय पोषण अभियान या योजनेचे घोषवाक्य आहे. मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवला जातो? मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदिता कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवला जातो? कोणत्या राज्यात? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये राबवला जातो. मध्यान्ह भोजन योजनेत केव्हापासून 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे? मध्यान्ह भोजन योजनेत केव्हापासून 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला? तर 2008 चं उत्तर असणार आहे. डॅश डॅश हे पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी कोणते? तर ते आहेत पूरक पोषण आहार ते 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके व गरोदर स्त्रिया. पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना किती उष्मकयुक्त आहार पुरवला जातो? पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना किती उष्मकयुक्त आहार पुरवला जातो? 500 उष्मकयुक्त आहार पुरवला जातो. 6वा पोषण पंधरवडा केव्हा आयोजित करण्यात आला होता? 6वा पोषण पंधरवडा केव्हा आयोजित करण्यात आला होता? तर 6वा जो पोषण पंधरवडा आहे तो केव्हा आयोजित करण्यात आला होता असं विचारलेलं आहे. तर 9 मार्च ते 23 मार्च 2024ला सुरू करण्यात आलेला होता. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात? काय सांगितले? सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात? तर कोणत्या सेवा? तर त्याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व.
जंतुनाशक, आयर्नच्या गोळ्या, नंतर TTचे इंजेक्शन, हे काय आहे? वरीलपैकी सर्व सुविधा गर्भवती स्त्रियांना पुरवल्या जातात. 2024च्या 7व्या पोषण महिन्यात कोणत्या विषयांवरती लक्ष केंद्रित करण्यात आले? 2024च्या 7व्या पोषण महिन्यात कोणत्या विषयांवरती लक्ष केंद्रित करण्यात आले? आता हे आपलं चालू 2024च्या पोषण महिन्यात कोणते येणार? वरीलपैकी सर्व हे काय असणार याचे आन्सर म्हणजे अनिमिया प्रतिबंध, तंत्रणाचलित उपाययोजना, सशक्त लोक चळवळ, हे काय? सगळेच वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून कोरडा तांदूळ THR ऐवजी शाळेत शिजवलेले अन्न दिले जाते? काय सांगितले? शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून कोरडा तांदूळ THR ऐवजी शाळेतच शिजवलेले अन्न दिले जाते? तर केव्हापासून शाळेत अन्न शिजवले जाते? तर त्याचा आन्सर असणार आहे बघा 2002 पासून. कोणत्या रोजी पासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली? कोणत्या रोजी पासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली? कोणत्या रोजीपासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली? तर 22 नोव्हेंबर 1995 पासून पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालके भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत? खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालके भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत? तर कोणते बालके कोणत्या वयोगटातील? तर ते बालके आहेत 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके. डॅश डॅश हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो? IMP प्रश्न आहे. महिला समानता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 26 ऑगस्ट हा महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण सहाय्यक कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण सहाय्यक कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? तर सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण कार्यक्रम 2022 रोजी सुरू करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची उद्दिष्ट ओळखा. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची उद्दिष्ट कोणती आहेत? तर कुपोषणाचे प्रमाण कमी करणे. वरीलपैकी सर्व काय असणार याची उत्तर आहेत बघा. कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, माता मृत्यू बालमृत्यू रोखणे, स्त्रियांमधील अनिमियाचे प्रमाण कमी करणे, हे काय असणार? वरीलपैकी सर्व उत्तर काय आहे त्याचे बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 4 ह्याचा आन्सर असणार आहे. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती योजना समाविष्ट करण्यात आली आहे? सक्षम अंगणवाडी 2.0 या योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती योजना समाविष्ट करण्यात आली? पहिली योजना आहे पोषण अभियान, किशोरवयीन मुलींसाठी योजना, अंगणवाडी सेवा. तर वरीलपैकी सर्व ऑप्शन काय असणार याचे बरोबर आहेत. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्यावेळेस मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन किंवा माझ्या चॅनलवर टाकेल तर त्याची तुम्हाला लगेच बेल आयकॉन म्हणजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात? तर आयर्न सिरप, जंतुनाशक औषधे, लसीकरण. म्हणजे वरीलपैकी सर्व काय असणार ह्याचं पर्याय बरोबर म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हेच काय असणार आहे उत्तर असणार आहे. पहिला काय आहे आयर्न सिरप, दुसरा ORS, तिसरा जीवनसत्व व सिरप. काय वरीलपैकी सर्व ऑप्शन काय असणार आहे त्याचे बरोबर असणार आहेत. राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते? राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते? तर कोणते असणार आहे?
राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे कुपोषण समस्या कमी करणे. शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून 6वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देखील समावेश करण्यात आला. शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून 6वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आला. तर केव्हापासून? तर 2002 पासून समावेश करण्यात आला. राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024 ची संकल्पना काय आहे? राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024 ची संकल्पना काय आहे? तर राष्ट्रीय पोषण सप्ताह 2024 ची संकल्पना आहे काय आहे? तर सर्वांसाठी पौष्टिक आहार ही काय आहे याची संकल्पना आहे. 2024च्या महिला समानता दिवसची संकल्पना कोणती होती? 2024च्या महिला समानता दिवसची संकल्पना कोणती होती? तर समानता आणि समतोल. तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार. महिला पुरुष एक समान किंवा यापैकी नाही, काय असणार आहे याचा आन्सर? तर तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार याचा आन्सर असणार आहे. व्हिडिओ आवडला नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले व्हिडिओ आपण रोज 25, 30, कधी 40 प्रश्न IMP घेत असतो, तर ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले जातील. तर नक्कीच चॅनल लाईक करा.